कधीतरी आगगाडी चुकते, कधीतरी विमान चुकतं, कधीतरी एसटी चुकते. पण नची केळकरांची आगगाडी कशी चुकली याची कथा मात्र फारच वेगळी आहे. ऐकूया नची केळकर लिखित कथा माझी आगगाडी कशी चुकली. नमस्कार, कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. अशाच विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. माझी आगगाडी कशी चुकली, लेखक नची केळकर. आमच्यामध्ये आग्रहाची एक चाल मोठी वाईट आहे. पाहुणचार हा गुण खरा, पण फाजील पाहुणचार हा अवगुण असून तो संतोषापेक्षा असंतोषालाच अधिक वेळा कारण होतो. पाहुणचार याचा अर्थ पाहुण्याचा संतोष, पण जी गोष्ट पाहुण्याला नको किंवा जी गोष्ट त्याला गैरसोयीची असेल ती त्याच्यावर लादणं हा मार्ग पाहुणचाराच्या अगदी उलट्या दिशेचा होय. पण दुर्दैवाने आदरातिथ्याच्या भरात आम्ही ही साधी गोष्ट विसरून जातो. याचा परिणाम कित्येक वेळा खरोखर असा होतो की पाहुणा घरून जाताना गोड तोंडाने आणि धन्यवाद गात जावा, तो आंबट तोंड करून आणि प्रत्यक्ष शिव्याशाप देत नसला तरी मनातल्या मनात निंदाच करीत जातो. काही दिवसांपूर्वी लोणावळे स्टेशनपासून सुमारे 4 मैलांवर असलेल्या एका गावी काही कामाकरता जाण्याचा मला प्रसंग आला होता. ज्यांच्याकडे मी गेलो ते गृहस्थ माझ्या वडिलांच्या जुन्या ओळखीचे असून त्यांचा आणि आमचा विशेष घरोबा होता. त्यांच्या गावी पुष्कळ वर्षात न गेल्यामुळे या माझ्या भेटीला एक प्रकारचं महत्त्व होतं आणि मी तिथे गेल्यावर माझा चांगला पाहुणचार होणार अशी माझी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तिथे 4 दिवस स्वस्थ राहून पाहुणचार जोडण्या इतका मला वेळ नव्हता. मला सोमवारी सकाळच्या मेलने मुंबईला जायचं असून रविवारची रात्र तेवढी या गावी मला काढता येण्यासारखी होती. सकाळच्याच मेलने मी पुढे जाण्याचं कारण असं होतं की त्या दिवशी 2 प्रहरी माझा एक स्नेही एका फ्रेंच बोटीने विलायतेत जाणार होता आणि तो जाताना त्याची माझी गाठ पडण्यावर त्याचं आणि माझं शेकडो रुपयांचं नफा नुकसान अवलंबून होतं. त्या काळी पुण्याची मेल सकाळी लोणावळ्याहून 9:15 वाजता सुटत असे. तिने मी गेलो तर बोट सुटण्याच्या आधी 1.5 तास मी मुंबईस पोचायचा आणि ती गाडी चुकली तर पुढे 4 तास गाडी नाही आणि बोटीने जाणाऱ्या मित्रास भेटणे मुळीच शक्य नाही अशी स्थिती होती. या गावी लोणावळ्याहून जाण्या येण्याचा रस्ता भात खाचरातून असून त्यावरून गाडी जाई, पण मोठ्या कष्टाने. आणि बैल चांगले आणि हाकणारा चांगला असं असलं तर या 4 मैलाच्या प्रवासास कमीत कमी 1.25 तास लागेल असं होतं. असो, सदर गावी मी रविवारी रात्री पोचलो. रात्रीचा पाहुणचार तर यथास्थित झालाच, पण रात्रीची गोष्ट आपल्या हातची. तास अर्धा तास जागरण अर्थ परते इतकेच असं समजून मी तो पाहुणचार आमचे यजमान दादासाहेब यांच्या इच्छेप्रमाणे सर्व घेतला. अखेर गाण्या बजावण्याशिवाय सर्व पाहुणचार फुकट अशी कल्पना येऊन दादासाहेबांनी गावात चांगला गाणारा असा मानला गेलेला गृहस्थ होता त्याला बोलावण्याचा घाट घातला. मी म्हणालो, उगाच तसदी कशाला घेता, 10-10:30 वाजण्याचा सुमार आहे. शिवाय जेवणही यथेच्छ झाल्यामुळे मला झोप येते. त्याशिवाय सकाळीही मला लवकर उठलंच पाहिजे, म्हणून मला वाटतं आता झोपी गेलेलं बरं. यावर दादासाहेब म्हणतात, छे छे, असं कुठं झालंय की काय? तुम्ही शहरचे राहणार, तुम्हाला रहमत खान, बंदे अली असल्या गवया बजवयांची गाणी बजावणी ऐकण्याची सवय. तुम्हाला आमच्या खेडेगावचं गाणं कसलं पसंत पडतं म्हणा, पण खेडेगावचा मासलाही तुम्हाला दाखवलाच पाहिजे. जवळच्या मंडळींनीही त्यांच्या म्हणण्याची री ओढली आणि गाण्याच्या बैठकीच्या तयारीस प्रारंभ झाला. खेडेगावातली गाण्याची तयारी म्हणजे संन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून तयारी तशी. गाणं खेडेगावचं, पण ते साथीशिवाय कसं होणार? तंबोरा पाहिजे, तो आणण्यास एक गेला. गावच्या गुरवाकडे तबला खचित असावा असं अनुमान करून दुसऱ्यास तिकडे धाडण्यात आलं. मुख्य गवई बुवा त्या रात्री गावात आहेत असं कोणी म्हणे, किंवा कोणाचा समज असा होता की ते संध्याकाळीच परगावी कामास निघून गेले असावेत. तथापि त्यांच्याही शोधाला मनुष्य धाडण्यात आला. अशा रीतीने मनुष्य चहूकडे शोधाला गेली आणि सुमारे 15-20 मिनिटापर्यंत कोणी आलं नाही असं बघून मला मनात एका प्रकारे आनंदच झाला. मी मनात म्हणालो,
चला, बहुधा गाण्याचा प्रसंग टळला असं दिसतं. पण वर उपचारी म्हणालो, अहो खेडेगावचं गाणं झालं म्हणून काय झालं? एखादा गवई चांगला असतो, मधुर गळा असला म्हणजे गाण्याची बहुतेक गोडी त्यात आलीच. पण आता उशीर झालाय, 11 वाजायला आले. तेव्हा आता निजावे हेच बरे. दादासाहेब म्हणाले, छे छे छे, असं कुठं झालंय की काय? आमच्या तिंबू बुवांचं गाणं तर ऐका. तो एका मुसलमान वस्तादाजवळ 2-3 वर्ष चिलीम भरून देत होता. मग गाणं आल्याशिवाय त्याला कसं राहील? शेण जमिनीवर पडेल तर थोडी माती घेऊनच उठेल ना. आता गुरुच्या संगतीने हे बुवाही थोडेसे तऱ्हेवाईक झालेत खरे. त्यांची तार लागेल तरच ते एखादी चीज म्हणतील, नाहीतर प्राण गेल्याने आ म्हणून करणार नाही. पण इतक्यात तंबोरा आणण्यास गेलेला मनुष्य परत आला आणि म्हणाला, सदू दादाकडून काल त्या अंबाजीनी तंबोरा नेला, तो तिकडेच आहे. दादासाहेब म्हणाले, अरे हात हलवीत काय आलास? धाव मार. जायला फार तर अर्धा घटका, यायला अर्धी घटका. अंबाजीचं घर काय असं 4 कोस थोडंच आहे. जवळच्या वाडीत तर राहतो. जा जा घेऊन ये. हे ऐकून तो मनुष्य का खूं करत निघून गेला. मी म्हटलं, दादासाहेब राही नका, उगाच कशाला त्याला हेलपाटा देता? ते म्हणाले, अहो ही आमची खेडेगावची माणसं म्हणजे अशीच चुकार तट्टू. त्यांना असे हेलपाटे दिलेच पाहिजेत. इतक्यात गुरवाकडचा मनुष्य येऊन सांगू लागला, गुरव जेवीत बसलाय. तो म्हणतो तबल्याच्या वाद्या तुटल्यात, पण जरा दम धरला तर त्या गाठून आणि ठोकळे बडवून देईल. मी घड्याळाकडे पाहून म्हणालो, अहो जाऊ दे की, कशाला इतका त्रास? दादासाहेब म्हणाले, छे, असं करून कसं चालेल? तुम्ही आज एकच दिवस आला, पण इथल्या लोकांची आमची नित्य गाठ हो. जेव्हाच्या तेव्हा या लोकांकडून काम चापून घेतलं तर बरं, नाहीतर हे उरावर बसलेच. मी मनात म्हणालो, हा माझा पाहुणचार की दादासाहेबांच्या अंमलबजावणीची परीक्षा? दादासाहेब म्हणाले, जा जा, गुरुवाला सांग. क्षणभर लागला तरी हरकत नाही, पण म्हणावं तबला दुरुस्त होऊन आलाच पाहिजे. 11:10 झाली. इतक्यात गवई बुवाकडे गेलेला मनुष्य आला. तो म्हणाला, टिंबू बुवा गावात घरीच आहेत, गावाला गेले नाहीत. पण म्हणतात आमांश झाल्यामुळे आज रेचक घेतलं होतं, तब्येत बरी नाही. त्यातूनही आज्ञा होईलच तर थोड्या वेळाने येतो. दादासाहेब म्हणाले, हेच ते हेच. म्हटल्याबरोबर कोणी येईल तर शपथ. पण यांना एकदा सैल सोडलं की हे बसलेच उरावर. ते काही नाही, तू परत जा आणि तिंबूबुवांना म्हण की असाल तसे या, इथे तुम्हाला औषध मिळेल. 4 पदे म्हणून जा म्हणजे झालं. झालं. तंबोरा, तबला आणि गवई यांचा अशा रीतीने अजून ठिकाणा नाही आणि मला तर चांगलीच झोप येऊ लागली. तरी मला निजू देण्याची बुद्धी काही दादासाहेबांना होईना. गवई नाही तर नाही, गवयांच्या गोष्टी सांगितल्याने तरी माझा संगीत पाहुणचार होणार असं वाटून की काय, त्यांनी मला तिंबूबुवांच्या एक एक गोष्टी सांगण्यास आरंभ केला. मी इकडे पेंगत होतो. मधून मधून घड्याळ काढून पाहत होतो आणि चूळ भरून टाकून डोळ्याला पाणी लावत होतो. पण काही केल्या दादासाहेबांना काही माझी दया येईना. तिंबूबुवाला गाण्याची आवड कुणी लावली, त्याची आणि त्याच्या वस्तादाची गाठ गांजा ओढणारच्या एका अड्ड्यात कशी पडली, तो आपल्या वस्तादाच्या मौजेच्या गोष्टी कशा सांगतो. त्याने एका भर मजलशीत तंबोऱ्याच्या 4 तारा तोडून बदरंग कसा केला. त्याने दुसऱ्या एका प्रसंगी मृदंगास लावण्यास आणलेली कणिक भूक लागल्यामुळे कोणास नकळत हळूच कशी खाल्ली. तो गाण्यापेक्षा गाण्याच्या गप्पा मारूनच वेळ अधिक कसा काढतो. त्याचं आणि तबलजीचं एकदा भांडण होऊन त्याने तंबोरा उचलून तबल्यावर हाणल्यामुळे दोन्हीही कसं फुटून गेलं. साधारण मनुष्याने एखादं पद किंवा राग नाव घेऊन गा म्हटलं म्हणजे आपल्या वडिलांनी तरी ते कधी ऐकलं होतं का, असं म्हणून तो अपमान कसा करी. अशा अनेक गोष्टी खुलवून सांगण्यास दादासाहेबांनी प्रारंभ केला. मी म्हणालो, दादासाहेब, अहो खरोखरच मला गाण्याची हौस नाही. दादासाहेब म्हणाले, छे, असं कुठं झालंय की काय? तुमचं शहरचं पंचपक्वान्न रोज चालूच आहे हो, पण आमच्या खेडेगावच्या चिंचेचा ठेचा एक दिवस तरी खाऊन पहा. 11:25. इतक्यात तिंबूबुवा खोकत खोकत आणि हातातली काठी टेकत टेकत येऊन दाखल झाले. दादासाहेबांनी गड्याला बैठक घालण्यास हुकूम केला. बुवा म्हणाले, काय दादासाहेब, काय आज्ञा आहे? दादासाहेब म्हणाले,
अहो आज्ञा कशी, तुम्ही आपल्या गावचं सौभाग्य. हे मोठ्या शहरचे पाहुणे कधी नव्हे ते आपल्या घरी आले. यांना 4 पदं ऐकवा, दुसरं काय. बुवा म्हणाले, हो ऐकू की, त्यात काय. पण आज माझा जरा घसा बसलाय आणि प्रकृतीही साफ नाही. मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन म्हणालो, बुवासाहेब आपण आलात इतकं पुरे झालं. आपली प्रकृती नादुरुस्त आहे. आपल्याला मुळीच त्रास देण्याची माझी इच्छा नाही. पण बुवांना चढवण्याच्या हेतूने दादासाहेब म्हणाले, अहो कसली प्रकृती कसलं काय. आमच्या बुवासाहेबांची लहर मात्र लागली पाहिजे. एकदा का ते घसा खाकरून आ करून बसले म्हणजे त्यांना भीमाचं बळ येतं. रात्र सहज उजाडायची. मी मनात म्हणालो, ईश्वर करो आणि तसा प्रसंग आज तरी न येवो. बुवासाहेब म्हणाले, असं तर खरंच आहे, वेळेचा गुण काही वेगळा असतो. असं म्हणून त्यांनी गाण्याच्या ऐवजी आपल्या आयुष्यातल्या आठवणी सांगण्यास हळूहळू प्रारंभ केला आणि दादासाहेब आणि बुवा दोघेही रंगात आले. मधून मधून जोराने हसतही होते. मीही हसण्याचा अधूनमधून प्रयत्न करी, पण इकडे डोळ्यात झोप भरलेली आणि दुसरे दिवशी लवकर जेवून निघून गाडी गाठायला सापडते की नाही या भीतीचा वायगोळा क्षणोक्षणी पोटात उठत होता. तेव्हा मला कसं हसू येणार. हे चाललंय तोवर तबल्याकडे गेलेला मनुष्य तबला तर घेऊन आला. तबल्याच्या 2 भांड्यांपैकी मुख्य भांड्याची शाई बहुधा उडालेली होती आणि डग्याच्या कातड्याला चीर पडली होती. मिळून दोन्हीही बदबद वाजत होती. हे पाहताच बुवांनी गुरुवास शिव्या देण्यास प्रारंभ केला. हे लेकाचे असेच, हत्यार कधी दुरुस्त ठेवतील तर शपथ. वडलार्जित तबलजीचा धंदा राखायचा सोडून पत्रावळी लावून पोट भरण्यातच यांना आनंद वाटतो. हे पत्रावळीचे टाके यांच्या घशात जाऊन एकदा यांचा प्राण का जात नाही. बरं, तबला पाठवला तर स्वतः आला तरी. माझा मीच वाजवून गाव की काय. आणि मी तरी हा तबला कसा वाजवू. यापेक्षा एखादं फुटकं गाडगं द्याल तरी बरं. आपणावर बाजू आली असं पाहून दादासाहेबांनी गुरुवास शिव्या जोडण्यास सुरुवात केली. मी मध्येच म्हणालो, अहो जाऊ दे ना, जाऊ दे की, इतका खटाटोप कशाला. दादासाहेब म्हणाले, छे छे, असं कुठे झालंय की काय. माझा स्वभावच करारी आहे. मी तुम्हाला गाणं ऐकवीन म्हटलं तर गाणं ऐकवीनच. बुवांनी तर तबल्यावर डग्गा पालथा घालून रागाने दूर भिंतीशी सारून दिला आणि बैठकीवर जाऊन पान सुपारी खाण्यास सुरुवात केली. आणि गाणं नाही तर निदान गवयाच्या गप्पा गोष्टी ऐकायला मिळतील तरी मी माझं भाग्यच समजेन अशा समजुतीने की काय. मला पुण्यातल्या 2-4 पिढ्यांच्या गवयांची माहिती विचारण्यास प्रारंभ केला. आपण चुन्नाचं गाणं ऐकलंच असेल. नाही नाही, मी तेव्हा पुण्यात नव्हतो. नसला म्हणून काय झालं. चुन्ना म्हणजे प्रत्यक्ष गंधर्वाची राणी. पण आपल्याला अब्दुल करीम खानचं गाणं पुष्कळ वेळ ऐकायला सापडलंच असेल. पण तिंबू बुवांचं आणि माझं भाषण सर्व सांगत बसलो तर वाचकांना कंटाळा येईल. त्यातलं तात्पर्य इतकंच की बुवांनी प्रश्न विचारून मनाशी असं ठरवलं की मी नावाचा मात्र शहरवासी, पण गाणं वगैरेच्या बाबतीत बुवांच्या दृष्टीने मी अगदी ठोंब्या होतो. पण मला बोलणं होईल तितकं आवडतं घ्यायचं होतं. म्हणून होय नाही वगैरे एकेरी शब्दाशिवाय मी त्यांना माझ्या उत्तरात फारसं काही लाभूच दिलं नाही. असो, बुवांनी केलेली माझी उलट तपासणी संपली आणि 12चा ठोका पडला. तो इतक्यात तंबोरा आणायला गेलेला मनुष्य तो घेऊन परत आला. घरधनी म्हणाले, का बुवा, एकूण तुम्हाला आजचं गाणं चुकत नाही असंच दिसतंय. कारण होय नाही म्हणता म्हणता तबला आणि तंबोरा दोन्ही शेवटी आलेच. बुवा म्हणाले, आले पण हे असलेच की नाही. इथे काय गवई रडेल. पण बुवा नाही दिसलं की घरून उठून साहेबांच्या घरापर्यंत हेलपाटा तर घातलाच आणि तबला तंबोरा मोडका तोडका का होईना पण येऊन दाखल झालाच. तेव्हा आता तरी गायल्याशिवाय यजमान खास सोडित नाहीत. म्हणून त्यांनी तंबोरा जवळ घेतला आणि गवसणी काढून तारा लावायला आरंभ केला. पण वेळच खडतर त्याला ते काय करणार. कारण खुंटी पिळता पिळता पंचमाची तार तडकून तुटली. झालं. फिरून बुवांनी तंबोरावाल्याचे आईबाप उद्धारण्यास सुरुवात केली. हे निमित्त घेऊन मी म्हणालो, साहेब खरोखरच आज योग दिसत नाही. कोणीही झालं तरी वेळेला सतावू नये. पण मला गाणं ऐकवून पाहुणचार करण्याच्या बुद्धीपेक्षा आपल्या गावचे आपण राजे असा अभिमान तडीस नेण्याच्या कल्पनेचाच अंमल साहेबांवर पुरा झाल्यामुळे मी गरीब त्यात सापडलो.
साहेब म्हणाले, तो तंबोराही नको आणि तबलाही नको आपल्याला. गळा गोड असला म्हणजे इतर साहित्य काही लागत नाही आणि तोच वाईट असला म्हणजे इतर साहित्यानेही निभावत नाही. ते काही नाही. ठेवा तो तंबोरा बाजूला आणि झडू दे नुसत्या गळ्याचीच लकीर. आता टिंबू बुवास काहीच सबब उरली नाही. त्यांनी खाकरून तर पसरलाच, पण नुसते एक दोन आलाप घेतल्याबरोबर गायनशास्त्रातल्या अगदी साध्या गोष्टींवर मला व्याख्यान देण्यास सुरुवात केली. तेव्हा मीही निश्चय केला की या पाहुणचाराचा जुलूम यापुढे सोसायचा नाही आणि बुवांच्या कहाणीस हुंकार देता देता हळूच भिंतीजवळच्या तक्क्यास टेकून पाय लांब केले, डोळे मिटले आणि खुशाल घोरण्यास सुरुवात केली. याचा मात्र साहेबांवर काही परिणाम झाला असं दिसलं, कारण यांना खरीच झोप येऊ लागली बरं का, असं म्हणून त्यांनी मला अंथरूण घालून देण्याकरता गड्यास हाक मारली. मी निजायला निघालो खरा, पण रात्रीच्या पाहुणचारावरून सकाळी काय होणार याची कल्पना मला पुरी येऊन चुकली. म्हणून जाता जाता मी साहेबांना ऐकू येईल अशा रीतीने स्वतःशीच बोललो, सकाळी लवकरच उठलं पाहिजे. आणि माझी खरी अडचण आणि कळकळ दाखवण्याकरता पुढे म्हणालो, सकाळची झोप थोडीशी मोडली तरी हरकत नाही. येऊन जाऊन गाडी सापडली म्हणजे माझा 10 जागरणांचाही शीण जाईल. हे ऐकून साहेब म्हणाले, त्याची तुम्हाला काळजी नको. अगदी पहाटे म्हटलं तरी पहाटे जेवण तयार. आमच्या भीम्या आचार्याला इशारत द्यायची फुरसत की 10 मिनिटात स्वयंपाक तयार. दिवस उगवण्यापूर्वी जेवायचं नाही म्हणून काय ते, नाहीतर हा झाडावरच्या कावळ्यांना दगड मारून त्यांच्या ओरडण्याची आज्ञा घेऊन हर हर महादेव म्हणायचा. हे ऐकून मला फार समाधान वाटलं. मी मनात म्हणालो, भीम्या आचार्यामुळे आपल्याला उद्या गाडी सापडणार तर मग. पण मला हर्षवायू होण्याची भीती ईश्वरासच पडली म्हणून की काय, त्याने साहेबास आणखी पुढे बोलण्याची बुद्धी दिली. ते म्हणाले, भीम्या घरी निजला असला तर बरंच झालं, नाहीतर आपण त्याला आणू सकाळीच लवकर हाक मारून म्हणजे झालं. भीम्याला हुडकून आणायचं म्हणजे ते एक मोठंच काम आहे म्हणा, पण तो घरी येऊन दाखल झाल्यावर स्वयंपाकास उशीर नाही. मग माझघराकडे तोंड करून ते कुणालासे ओरडून म्हणाले, काय रे, पाहुण्यांना सकाळी लवकर जेवण करून घालायचंय, भीम्याला कोणी सांगितलं का? पण रात्रीचे 12 वाजून सर्व सामसूम झालेली. साहेबांना उत्तर देणार कोण? तेव्हा साहेब निराश न होण्याचा निश्चय करून म्हणाले, त्यात काय, आधी सांगून नाही ठेवलं तर ठेवलं. एका प्रहरात 100 पानांचा स्वयंपाक भीम्या करील. झालं. माझा सगळा हर्ष मावळला आणि फाशी द्यायला चालवलेल्या मनुष्या इतक्या उल्हासाने मी माडीकडे निजण्यास गेलो. पहाटे उठण्याची सगळी काळजी मला होती, तरी मी स्वतःच 6 वाजल्यावर जागा झालो. तरी काय, घरात जिकडे तिकडे सामसूम. साहेबांना झोप लागली असता त्यांना उठवण्याचा शिरस्ता नाही, आणि ते नाहीत तर चाकर माणसांना हुकूम सोडणारा मी कोण? अर्थात चूळ भरून टाकून अंथरुणावर वेड्यासारखा नोकर चाकरांच्या हालचालीकडे आशाळभूतपणे पाहत बसलो होतो. शेवटी 7 वाजण्याच्या सुमारास साहेब जागे झाले आणि पुन्हा एकदा माझ्या पाहुणचारास त्यांनी सुरुवात केली. प्रातर्विधी करण्यापुरता माझा मी मोकळा होतो, पण पाहुणचाराच्या जुलमास चहापासून सुरुवात झाली. उत्तम चहा करण्याचे हुकूम सुटले आणि लवकर चहा करण्याचे तगादे झाले. होता होता 7:30 वाजता चहाचे पेले वर आले. तो त्यात थोडीशी राख पडली असून पहिल्याच घोटाबरोबर रॉकेलची घाण आली. पण आता जर का मी ही चूक साहेबांच्या नजरेला आणून दिली तर या चहा प्रकरणात आणखी अर्धा तास जाणार असं जाणून मी मन घट्ट करून ओठ दाबून खोटा हसण्याचा आव घालून घोटाघोटाने चहा पिऊनही टाकला. पण साहेब थंड चहा पीत म्हणून थांबले होते. त्यांनी पेला तोंडास लावताच त्यांना सर्व कळून चुकलं आणि एकदम त्यांनी सर्व चाकर माणसास शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा चहा करून आणण्यास हुकूम सोडला. बऱ्याच वेळाने नाही होय म्हणता चाकरांनी लाजत लाजत येऊन कळवलं की घरातला चहा संपला आहे. साहेबांची अब्रू बचावावी आणि पाहुणचाराचा जुलूम टाळावा म्हणून मी म्हणालो, मी काही चहाचा तेवढा मोठा शौकीन आहे आणि प्यालेल्या चहालाही काही फारशी घाण येत नव्हती. पण पाहुणचाराची साहेबांची कल्पना जाज्वल्य असल्यामुळे ते म्हणाले, फिरून चहा करवीनच, एवढंच नव्हे तर बाजारातून लिप्टनचा नवा डबा आणवीन. मी मनात म्हणालो, नशीब माझं. फिरून विचार केला, जेवणाची तयारी वेळेवर असली म्हणजे झालं.
तवरचा तास अर्धा तास यजमानास खुश करण्यात गेला तर जाईना का? पण इतक्याच साहेबांना आठवण होऊन ते म्हणाले, आमच्या भीम्याचा चहा कधी बिघडायचा नाही, पण आजच त्याला काय अवदसा आठवली कुणास ठाऊक. पण इतक्यात शेजारी गडी उभा होता. त्याच्या मनात न्यायदेवता उभी राहून त्याने सांगितलं की चहा भीम्याने केला नसून घरात कोणी नाही म्हणून आयत्या वेळी शेजारच्या आजीबाईंना बोलवून आणलं आणि त्यांनी हा चहा केला. साहेबांच्या मनात आजीबाईंनाही शिव्या द्यायचं येऊन गेलं, पण काही कृतज्ञता आणि काही शिष्टाचार मिळून त्यांनी आजीबाईंवर शिस्त धरली नाही. पण या सगळ्या प्रकरणात भीम्या आचारी अजून आला नाही. मग स्वयंपाकास सुरुवात होणे लांबच. एवढी गोष्ट मात्र आपोआप सिद्ध झाली. मग काय विचारता. साहेबांच्या आरडण्या ओरडण्याने सर्व घर दणाणलं. 10 दिशांना गडी पाठवून भीम्याला असेल नसेल तिथून धरून आणण्याचे हुकूम सुटले आणि दरम्यानचा वेळ कोणत्या तरी पाहुणचारात जावा, व्यर्थ दौडू नये म्हणून साहेबांनी आपला नवा बगीचा पाहून येण्याची गोष्ट काढली. ते म्हणाले, बगीचा येऊन जाऊन मैलभर तर लांब आहे. स्वयंपाक होईपर्यंत आपण 10दा जाऊन सुद्धा येऊ. आणि स्वयंपाक करण्याचा तगादा भीम्यामागे लावण्याचा फिरवून एक हुकूम सोडून ते म्हणाले, स्वयंपाक तो काय, आपण बगीचात जाऊन येईपर्यंत 10 वेळा स्वयंपाक होईल. स्वयंपाक होईपर्यंत बगीच्याच्या 10 खेपा होणार आणि बगीच्याची 1 खेप होईपर्यंत स्वयंपाक 10 वेळा होणार. हे एकात एक कसं बसतं याचं कौतुक वाटून मला थोडंसं हसूही आलं. पण त्याचा संबंध बगीचा पाहण्याच्या आनंदाशी जोडून देऊन मी वेळ मारून दिली. बगीच्यात न जाता आम्ही घरी राहिलो तरी मला स्वतःला चुलीपुढे जाऊन स्वयंपाक थोडाच करायचा होता. स्वयंपाक घरातली भवितव्यता सर्वस्वी भीम्याच्या हातात राहणार म्हणून बाहेर बगीच्यात गेलो तर स्वयंपाकाकडचं लक्ष तरी कमी होईल. अशा हेतूने बगीच्याकडे जाण्यास मी संमती दिली. बगीच्यातही पाहुणचार माझी वाट पाहतच होता आणि झाडावरची फुले खुडणे, फळझाडावरची ताजी फळे तोडणे वगैरे गोष्टी साहेब माझ्यासाठी करीत होते. त्या पाहुणचाराच्याच स्वरूपाच्या होत्या यात शंका नाही, पण कित्येक वेळा अशा गोष्टीत पाहुणचाराच्या बुद्धीपेक्षा गर्भोक्तीचे आत्मनिवेदन अधिक असते. तसंच इथेही झालं. साहेबांनी मला मूळ बगीचा घेतल्यापासून सर्व वृत्तांत निवेदन केला. त्यांनी केलेले सर्व काही चांगलं आणि शहाणपणाचं होतं अशी माझी खात्री करून देण्याचा त्यांचा सारखा प्रयत्न चालू होता. क्षणोक्षणी हुंकाराने मी कबुली जबाब देतच होतो. पण खात्री करावी तितकी थोडी अशांपैकी ही गोष्ट आहे असं साहेबास वाटत असावं. यामुळे पुराव्याची ओझ्यावर ओझी मजवर लादून युक्तिवादाचे हल्ल्यावर हल्ले ते मजवर चढवित होते. त्यांची जमीन चांगली, त्यांचे गडी हुशार, शेती आणि बागायती करण्याची त्यांची पद्धत लोकोत्तर, त्यांचं पीक लोकांपेक्षा अधिक, फार काय पण पाऊस सुद्धा त्यांचा पक्षपाती असून शेजारच्या नंबरातल्यापेक्षा त्यांच्या नंबरीत अधिक मुबलक आणि वेळेवर पडत असे अशीही माझी खात्री झाली. पण खात्री न होईल तर काय झालं. माझे कान तेवढे साहेबांकडे होते, पण मन स्वयंपाकघरातील आणि स्टेशनातील मुंबई मेल यांच्या दरम्यान भ्रमण करीत होतं. साहेबांच्या पाहुणचाराच्या बुद्धीला माझ्याकडून मिळावा तितका खुलासेवार आणि कृतज्ञतापूर्ण जाब मिळत नव्हता. पण त्याला मी तरी काय करणार. मला स्टेशनावरून पोचवण्याकरता बहुधा शेतातल्या बैलांपैकीच जोडी मिळणार असं वाटून मी साहेबांना म्हणालो, यातले कुठले बैल मला स्टेशनावर नेणार. साहेब एका जोडीकडे बोट करून म्हणाले, ही जोडी तर घरची सत्तेचीच आहे, पण शेजारचा वाटेकरी बळी पायगुडा याने प्रदर्शनात घेतलेली एक जोडी आहे. तीच होता होय तो तुम्हाला न्यायला मी देणार आहे. शोध करता गड्याकडून कळलं की पायगुड्याची जोडी एका मैलावर असलेल्या कुरणावर चरायला ठेवली आहे, तेव्हा ती कदाचित वेळेवर येणार नाही. या भीतीने मी म्हणालो, हे पहा साहेब, घरची जोडी ती खरी, दुसऱ्याची कशाला. फिरून एकदा साहेबांना आपण गावचे अधिराजे या अभिमानाची लहर आली. ते म्हणाले, हे पहा साहेब, आमच्या या गावात कोणतीही वस्तू दुसऱ्या तिसऱ्याची हे मी जाणत नसतो. मी म्हणेन तेव्हा ती वस्तू मला मिळालीच पाहिजे, हा आपला माझा कायदाच आहे. मला जोडी देतो म्हणजे पायगुड्या काय उपकार करतो की काय. असं म्हणून त्यांनी ती जोडी घेऊन येण्यास चाकरांना सक्तीचा हुकूम सोडला. मी या मुद्द्यावर अधिक हुज्जत घालत बसलो नाही, पण एवढंच म्हणालो, आपलं काय जातं मिळालं तर. प्रदर्शनात बक्षीस मिळालेल्या जोडीच्या गाडीतूनच आपण राजासारखे स्टेशनावर जाऊ. पण लगेच डामडौल आणि मिजासीपणा यांच्यामुळे
राजे लोकांच्या आगगाड्या किती वेळा चुकतात या आठवणीने मनास धक्का बसून मी पुढे म्हणालो, जोडी कोणची का होईना, पण आपलं स्टेशनावर वेळेवर पोचलं म्हणजे झालं. पण तोफेच्या तोंडी दिलेल्या मनुष्याची जितकी शकले होत असतील तितकी साहेबांनी आपल्या निश्चयात्मक उत्तराने माझ्या शंकेची केली. ते म्हणाले, हात तिच्या, स्टेशनावर वेळेवर पोचायचं एवढीच नाही येऊन जाऊन तुमची शंका? त्यात काय आहे? आमचा नाम्या गडी आणि आमचीच जोडी असली म्हणजे स्टेशन काय 15 मिनिटाचा रस्ता. नाम्या गडी आणि त्याची बैलांची जोडी यांची किंमत कमी करण्याचं मला कारण नव्हतं, पण 4 मैलांची मजल 15 मिनिटात मारायची म्हणजे ताशी 16 मैल वेग होतो हे उदाहरण मनाने सोडवल्यामुळे मी ते सहज साहेबापुढे मांडलं. हेतू हा की साहेबांचं गणित चुकल्याने माझी गाडी चुकू नये. पण साहेब पडले अभिमानी पुरुष, ते काय अशा दुरुस्तीला भीक घालतात होय? ते म्हणाले, 15च्या ठिकाणी 20. आमची ही जोडी एकदा चौखूर उडू लागली म्हणजे एखाद्या वेळी घोड्याच्या गाडीलाही मागे टाकते. मी अगदी मनाविरुद्ध तथास्तु असा आशीर्वाद देऊन हा वाद थांबवला. घरी येतो तो 8ला सुमारे 10 मिनिटं कमी होती, पण माझ्या दुर्दैवाने लिप्टनचा चहाचा डबा येऊन पडला होता. मग साहेब काय मला सोडणार? मी म्हणालो, स्टेशनावरून गाडी हलायला फक्त 1 तास 25 मिनिटं आहेत. तितक्यात मला अंघोळ जेवण करून भात खाचरातून 4 मैलांवर मजल जायची, तेव्हा त्या चहाच्या भानगडीत कशाला पडावं? पण साहेब म्हणाले, स्वयंपाक चुलीवर होतोच आहे, पण वैल रिकामाच आहे की नाही. असं म्हणून भीम्या, जो या सुमारास येऊन चूल पेटवून भात टाकीत होता, त्याला साहेबांनी चहा करण्याचा हुकूम दिला. झालं. या पुढची हकीकत वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. प्रत्येक पळाबरोबर माझा जीव तीळ तीळ तुटत होता. माझं सगळं लक्ष आगगाडीकडे होतं आणि एखाद्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे मी साहेबाचा पाहुणचार घेत होतो. प्रथम चहा झाला. नंतर आंघोळी करता बाजारातून साबण आणण्यास 5 मिनिटं गेली. नको नको म्हणत असताना गुलाल रांगोळ्या झाल्या. ऐन भात वाढायच्या वेळी भजी केली नाहीत म्हणून भीम्यास रागे भरून घेऊन चुलीवर कढई ठेवायला लागले. भीम्याने ऊनून चपाती करून वाढावी आणि मी खावी, याशिवाय यजमानांचा संतोष होण्यासारखा नसल्याने तो प्रकार आग्रहपूर्वक सुरू झाला. पाणी पिण्याची वेळ आली तेव्हा घरच्या विहिरीचं आख्यान दिवाणी कोर्टातील अपिलापर्यंत सांगून त्याचं पर्यवसान असं झालं की रहाटास दोर नव्हता. तो मुद्दाम बांधून ताजी घागर काढून अखेर मला पाणी पाजण्यात आलंच. पान सुपारीच्या वेळी मला नुसती फुलं न देता त्यांचा गुच्छ सजवून द्यावा अशी साहेबांची लहर लागल्यामुळे त्यातच 4-2 मिनिटं गेली. जेवणातून मोकळा झालो असं पाहून अंगरखा पागोटं घालण्याची लगबग मी केली, पण देवापुढे सुपारी ठेवून जाण्याच्या शिष्टाचारात मी सापडून साहेबांनी शिसवी देव्हारा करण्याच्या सुताराची कामगिरी आणि महत्प्रयासाने मिळवलेले बाण आणि चक्रांगद याचं वर्णन करून 2-3 मिनिटं खाल्लीच. अखेर ओटीवर येऊन हातात बॅग आणि काठी मी घेतो तो मला समजलं की दारात मुळी गाडीच उभी नाही. ते ऐकताच साहेबांनी नाम्या गड्यास 4 शिव्या हासडल्या. एका मागून एक 2-3 गडी धाडले आणि इतकं केल्याने चुकीची योग्य ती दुरुस्ती झाली नाही असं मनाशी ठरवून ते संथपणाने मला म्हणाले, अहो बसाल तर खरे, फिरून एक वेळ विडा खा. तेव्हा मात्र मी मनात बराच संतापलो. मी साहेबात जाणवेल अशा रीतीने घड्याळ काढून पाहून खिशात आपटलं, पण घड्याळात किती वाजले ही बाब साहेबांच्या हिशोबातच नव्हती. सकाळी जेवून गाडीला जायचं इतकीच गोष्ट ते जाणत होते. सर्व पाहुणचाराच्या समारंभात त्यांनी घड्याळाकडे एक वेळही पाहिले नव्हतं. असो, पुन्हा एकदा विडा खाऊन झाल्यावर मी उठलो आणि सामान घेऊन दारातच उभा राहिलो तरी गाडी काही येईना. मी चुळबुळ करत होतो आणि गाडी आता इतक्यात येईल असं आशापूर्ण शुभ वर्तमान साहेब वर्तवत होते. अखेर एकदाची गाडी आली. तोच इतक्यात घरच्या घड्याळात नवाचे ठोके पडले. याचा अर्थ 4 मैलावर असलेल्या स्टेशनावरची गाडी बरोबर 15 मिनिटांनी सुटायची. पण साहेब स्वस्थपणाने म्हणाले, शकून तर ठीक झाला. मी गाडीत बसून गाडी चालू होताना साहेब म्हणतात, 15 मिनिटं आहेत ना, हात त्याच्या. नाम्या तेवढ्या वेळात 2दा स्टेशनला पोचविल. नाम्या, ढवळा बैल जरासा लंघतोय, पण हाण जरा जोराने म्हणजे झालं. शेवटी साहेब मला म्हणतात, अहो 1 मिनिटभर थांबा ना,
थोडंसं फराळाचं देतो बरोबर. मी हातानेच नको असं म्हणून हाण गाडी असं नाम्याला म्हटलं. साहेबांचे अखेरचे शब्द ऐकू आले ते असे, पुन्हा लवकरच यावर का आजच्यासारखे. यावर मी काय उत्तर दिलं ते साहेबांना किंवा नाम्यालाही ऐकू जाण्यासारखं नव्हतं, पण ते उत्तर काय असेल याची वाचक कल्पना करतीलच. मी स्टेशनावर पोचलो तो 9:45 झाले होते. मेल गाडी जाऊन अर्धा तास झाला होता आणि स्टेशनावर सर्वत्र सामसूम झाली होती. साहेबांच्या पाहुणचारामुळे माझी आगगाडी कशी चुकली याचं सर्व चित्र माझ्या डोळ्यांपुढे पाहुणचाराच्या पहिल्या हल्ल्यापासून उभं राहिलं आणि मी मटकन प्लॅटफॉर्मच्या बाकावर बसलो.